तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. कालच्या एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये जेव्हा मीडियाने जरांगे पाटलांना पेहलगाम येथे झालेल्या अटॅकवरती प्रश्न विचारले, तेव्हा जरांगे पाटलांनी सरकारवरती टीका करत खूप काही खुलासे केले. तर ते काय म्हणतात हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. पाणी थांबिलं, आमका केलं, पण थांबायला तळत नाही, थांबिता कुठं? तळच नाही, खाली नाही, वर नाही, बांधारा नाही, शेततळं नाही, काहीच नाही, गोटे गाटे सुद्धा टाकले नाहीत नदीला आडे. पाणी थांबन कसं झालंय? त्या दिवशीच आम्ही निषेध केला आहे. घडले ते वाईट घडलंय. यांना मारून रणगाडी पळायला असं वाटतं सुरू झालं, म्हणजे इतकं भयान दृश्य दिसतं टी व्हीवर बघितलं, वाटतं सुरू झालं का किंवा युद्ध. आणि काहीच नाही, हे काहीच करू शकत नाहीत. आपले जीव गेले, आपल्या बांधवांचे असेच गेले, हे बदला नाही घेणार त्यात. बघा तुम्ही, खरंच नाही घेणार आहे. हे नुसते मना पळी ती कोण तिकडं ती कोणी इकडं. पाणी थांबिलं, आमका केलं, पण थांबायला तळत नाही, थांबिता कुठं? तळच नाही, खाली नाही, वर नाही, बांधारा नाही, शेततळं नाही, काहीच नाही, गोटे गाटे सुद्धा टाकले नाहीत नदीला आडे. पाणी थांबन कसं? आणि नुसते सांगत आहेत तिकडं आणीबाणी सुरू झाली पाण्याची. आणि पाणी तर सनाट वाहत आहे. आणीबाणी कुठून सुरू झाली? तुम्ही बांधल्यावर तरी ते बंद होईल, पण ते बांधलंच नाही, बंद होईल कुठून? ते काय ते असं म्हणजे जीवाशी नाही खेळलं पाहिजे, जनतेच्या जीवाशी नाही खेळला पाहिजे. बदलाच घेतला पाहिजे. ते घेते नाही घेते ना, आता त्यांच्या हातात आता काय आहे, ते नुसतेच घेतोत म्हणते. ते इमान पळत आधी आम्ही टाईट झालतो. सगळा देश मोदी साहेबाच्या सोबत आहे ना, आजही म्हणतो सगळा सोबत आहे तुमच्या. तुम्ही हानीतच नाहीत त्यांना, काय नुसतं आम्ही तर काय बॉम्ब लावू इकडून हाना म्हणून. तुम्ही नुसते मजा बघितल्यासारखं इमानं पळीत इकडून तिकडे नुसते डिझेल नसते ते इमानाचं कामान धामाचं. नरेंद्र मोदी सरकारवरती ह्या बाबतीत तुमचा विश्वास राहिलेला नाही का? वाटत होतं. कारण काय होतं, अटलजी बिहारी साहेब होते त्यावेळेस त्यांनी एकच प्रयोग केला तर सगळा देश हादरून गेला, पुरा देश हादरून गेला. त्यांना असे टर भ्यायचे, तसं यांना भेटच नाही. तर हे नुसते ते इमानाचे, त्या रणगाड्याचे, त्या ट्रकात फौजी लोक बसलेले नुसते पळालेले दाखवत आहेत. मग पहिले व्हिडिओ आहेत का आत्ताचे आहेत का काय मिळलं लागा ना. आणि ते फक्त पळालेले असताना इकडून असं वाटतं झाली कुटाकुटी सुरुवात. काय नाही, बॉम्ब नाही टाकेत, काय नुसते गोडाऊन भरून ठेवले, तर धान्य साचवून ठेवल्यावर खपा ट्रकात भरून नेऊन टाकायला पाहिजे, तिकडं मारून टाकायला पाहिजे सगळे. ते नाही करत, ते नुसते मजा बघतात. आपल्याला वाटतं इकडे युद्ध सुरू झालं आणि त्या बातम्या येतात युद्धजन्य परिस्थिती. आपल्याला लगेच इकडं वाटतं अरे झालं दिसतं सुरू. दुसऱ्या दिवशी तीच असते, तिसऱ्या दिवशी तीच असते. युद्धद्रश्य परिस्थिती नेमकी 3 दिवस, कारण तेच चालू आहे, तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटतं. त्यामुळे नुसते फसवतात, लाडक्या बहिणीला फसवण्यासारखं. नुसतं आश्वासन द्यायचं आणि गप्प पडायचं. मला नाही वाटत अटलजी साहेबांच्यासारखं दरारा निर्माण हे करायला. त्यांचा दराराच होता. धन्यवाद. थँक्यू.